तालुका. आणि यानंतरची बातमी आहे लातूरमधल्या कारसा गावातील. या कारसा गावातील एका 90 वर्षांच्या आजींच्या संघर्षाची ही बातमी आहे. नातू आणि पणतू सांभाळ करत नसल्यानं 90 वर्षाच्या आजीनं दावा करत आपली जमीन परत मिळवली आहे. नातू आणि पणतू सांभाळ करेल या अपेक्षेनं आजीनं आपली 8 एकर जमीन बक्षीसपत्र आणि फेरफार करून त्यांच्या नावावर केली होती. मात्र जमीन नावावर करूनही नातू आणि पणतूंकडून योग्य सांभाळ केला जात नव्हता. त्यामुळे आजी हौसाबाई लाहडे यांनी जमीन परत मिळावी म्हणून दावा दाखल केलाय. सुनावणीनंतर उपविभागीय अधिकारी रोहिणी नन्ने विरोळे यांनी ज्येष्ठ नागरिकांचं पालन पोषण आणि कल्याण अधिनियम 2007 कायद्याअंतर्गत संबंधित बक्षीसपत्र आणि त्यावरची फेरफार नोंद रद्द केली. या निर्णयामुळे जमीन तर आजीच्या नावे झाली आहे, शिवाय जमिनीवर नातू पणतू यांनी घेतलेलं शासकीय लाभ, अनुदान, पीक विमा हे आर्थिक लाभ व्याजासह परत करण्याचे आदेशही दिलेत. त्यामुळे या निर्णयातून ज्येष्ठ नागरिकांच्या हक्क आणि अधिकारांचं संरक्षण झाल्याचं अधोरेखित झालंय. 8.5 एकर त्याच्या नावचं करून घेतलं. मग सांभाळा मला नाही दिली. मग कोण म्हणा सांभाळ, 4 माणसं गोळा केले. नाही बाबा म्हणला सांभाळतील म्हणला ही. मग जात गेला पास्ताला घेऊन. कोर्टात दावा दिला कोणी? कोर्टात दावा दिला. मग वापस घेतली. मग बक्षीसपत्र करून दिल्यानंतर तो जो नातू पणतू हे ते गाव सोडून शहरात राहायला आले आणि तेव्हापासून त्यांनी आजीकडे काहीच पाहिलं नाही. म्हणजे त्या आजीला 2 वेळचं जेवण मिळायची आज भ्रांत आहे. तर त्यांनी यामध्ये अर्ज केला होता. दोन्ही पक्षकारांची सुनावणी घेऊन यामध्ये ती जमीन ते बक्षीसचं हस्तांतरण हे या न्यायाधिकरणाकडनं वॉइड ठरवून तो फेर आम्ही रद्द केलेला आहे आणि ती जमीन पुन्हा आजींच्या नावावरती केलेली आहे. सोलापुरात मान्सूनच्या प्रतीक्षेत असणारा हरणांचा कळप कॅमेरामध्ये कैद झालाय. सोलापूर जिल्ह्यात